एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा गरीब माणूस राहत होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, घरही साधे होते, पण त्याच्या मनात भगवान कृष्णाविषयी अपार प्रेम होते. रोज सकाळी उठून तो कृष्णाची छोटी मूर्ती स्वच्छ करायचा, तुळशीपत्र अर्पण करायचा आणि प्रेमाने म्हणायचा, देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, फक्त माझं मन आहे. गावातील लोक त्याची थट्टा करायचे. अरे कृष्णाला तुझ्यासारख्या गरीबाची काय गरज, ते म्हणायचे. पण गोपाळ हसायचा आणि म्हणायचा, तो माझा मित्र आहे. एके दिवशी गावात मोठा दुष्काळ पडला. अन्न संपलं. गोपाळकडे खायला फक्त 2 कोरड्या भाकऱ्या होत्या. त्याने कृष्णासमोर ठेवून म्हणाला, देवा, आधी तू खा, मग मी खाईन. तेवढ्या दारावर टकटक झाली. बाहेर एक लहान मुलगा उभा होता, भुकेला, थकलेला. तो म्हणाला, काका, मला खूप भूक लागली आहे. क्षणाचाही विचार न करता गोपाळने त्या मुलाला दोन्ही भाकऱ्या दिल्या. स्वतः उपाशी राहिला. मुलगा हसला आणि निघून गेला. त्या रात्री गोपाळ स्वप्नात पाहतो, समोर स्वतः भगवान कृष्ण उभे. कृष्ण हसून म्हणाले, गोपाळ, आज तू मला खूप प्रेमाने जीव घातलंस. मीच त्या मुलाच्या रूपात आलो होतो. गोपाळच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला समजलं, भगवानला मोठे नैवेद्य नाही तर प्रेम आणि दया हवी असते. बोध: खऱ्या भक्तीमध्ये पैसा किंवा मोठेपणा लागत नाही. निरपेक्ष प्रेम आणि सेवा हाच भगवानाला सर्वात प्रिय अर्पण असतो. मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.